टीम वसार तिसऱ्या फेरीमध्ये आले. चला फलंदाज सलामी जोडी जनमान निर्जे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. खरं तर निर्जे संघाची स्वर्गीय साईनाथ प्रतिष्ठान जनमान निर्जे आणि त्याला फाईट करतोय वीर बजरंग सिरडून. 4 षटकांची लढत. सामना चांगला होणार. बघा गेटवरती जे प्रेक्षक उभे राहिले त्यांना विनंती, गेटवरती कोणी उभे राहू नका प्लीज. गेट समोर कोणी उभे राहू नका प्लीज. आपण सहकार्य करा. बघा आयोजकांनी तुम्हाला बसण्या उठण्यासाठी भरपूर मोठी जागा दिली आहे. गेटवरून उडी मारून जाणारे जे लोक आहेत त्यांना विनंती, कोणी उडी मारून जाऊ नका किंवा येऊ पण नका. सक्त सूचना आहे. तिकडे उभे राहिले तरी काही बात नाही, परंतु उडी मारून जाऊ नका आणि येऊ नका. चला सामना स्टार्ट झाला. आपण दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. सुयोग पाटील सज्ज झालाय. पहिला चेंडू यावेळेस शॉट दरम्यानला बॉल फील्ड झालाय. एक धावेनं श्री गणेशा केलाय सलामीवीर नितेश पाटील, केतन पाटील आणि नितेश पाटील. सॉरी विशाल आहे. केतन आणि विशाल आहे. केतन आणि त्यानंतर विशाल मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर बॅट्समन तुम्ही पाहिलं केतन पाटीलनं सुरुवात चांगली केली. एका बॉलवरती एक धाव घेत श्री गणेशा केलाय. सेकंड राऊंडची सेकंड मॅच. यानंतर टीम वसार विरुद्ध विजेता संघ लढत खेळेल आजच्या दिवसातील अंतिम. त्यानंतर सेमीफायनलची लढत खरं तर आणि त्यानंतर फायनल लढत. काल सेमीफायनलमध्ये दाखल झालेला संघ सुपर 4 मध्ये सोनारपाडा. काय दमदार खेळ. यावेळीचा चेंडू प्रहार केलाय. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअरला क्रिजन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन आणि बॅट्समन विशाल पवारच्या बॅटमधून चौकार. निलचे विरुद्ध सिरडोन. बघा एका परिसरातले 2 संघ आहेत, जवळपास संघ आहेत आणि डोंबिवलीमधनं बिलॉंग करताना एकमेकाविरुद्ध अनेक लढती कळल्यात. एकमेकाच्या उणीधुनी, एकमेकाचे डावपेच ही दोघांना माहिती आहेत, त्यामुळे ही लढत देखील चांगली होणार. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चाललाय. यावेळी लॉंग लेगला बीट करून सीमारेखा बाहेर अजून एक शानदार चौकार. चौकार आलेत. बॅट्समन तुम्ही पाहतात विशाल पवार जो डावखुऱ्याचा खेळाडू आहे आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की डावखुऱ्याचे खेळाडू नेहमी विस्फोटक असतात आणि त्याचा परिचय मैदानावरती दिलाय. 2 मॅच आपण पाहिले, दोन्ही मॅच या ठिकाणी जिंकलेत टीम वसारनं
आता याच्यातनं जो संघ जिंकेल तो वसा संघ विरुद्ध खेळणार. यावेळीचा चेंडू चांगला खोलात टाकलाय, परंतु इकडे धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. जिथे धाव नव्हती तिथे धाव मिळाली. एक एक धाव क्रिकेटमध्ये किती महत्वाची असते आणि एक एक धावेला किती किंमत आहे क्रिकेटमध्ये, हे आम्ही नेहमी पाहिलं क्रिकेटमध्ये. तर एक धावेनं कधी कधी संघ मॅच हरतो, कधी कधी क्वालिफाय मॅच देखील एका धावेने गमवावी लागते, परंतु त्याच्यापेक्षाही एका धावेनं कधी मॅन ऑफ द सिरीजची बाईक जाते त्याचं दुःख किती असतं त्याला विचारा. तन्मयजी भोईर आणि जल्पेश दादा भोईर, जपेश भोईर आणि तन्मय दादा भोईर यांचं आगमन झालंय. विनंती त्यांना आपण व्यासपीठावरती यावं. दादांच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. आपलं बाबूशेठ पाटील चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागतम. दुपारच्या ठीक 2:34 झाली आहेत. बिग फाईट लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु इकडे डॉट. चेंडूची समाप्ती. ओव्हर नंबर पहिलं पॉवर प्ले आपण पाहतोय. तर या ठिकाणी सुयोग पाटीलच्या माध्यमातून चेंडू फेकी केले. 5 चेंडू त्यानं फेकले, जवळजवळ 10 धावा खर्च केल्यात. त्याच्यात एक लेग बाईज. एकूण धावा जर पाहिल्या धावपळकावरती 10 आहे. पहिल्या षटकातला अंतिम चेंडू. आता 2 चौका ठोकून 9 सेकंदला विशाल पवार. केतनसाठी चेंडू चांगला आहे. शॉट 1 सेकंदाच्या डोक्यावरनं बॉलला ट्रॅव्हल केलाय. बॉल चालला 1 सेकंद सीमारेखा बाहेर. अंतिम चेंडूवरती चौकार आला आणि चौकाराबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव संख्या या ठिकाणी बिनगडी बाद 15. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. बिनगडी बाद 14. म्हणजे सुरुवात बघा ना, पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप रचली जाते. 4 षटकांच्या लढतीमध्ये किमान पहिल्या विकेटसाठी 2 खेळाडूंना 2 ओव्हर पर्यंत समजा 30-35 धावा केले तर एक चांगली टोटल पाहायला मिळेल. चला वेळ घेऊ नका. शिरडोन संघ का पण एकत्र येतात. सगळे खेळाडू एकत्र येऊ नका, कारण 3 षटक तुम्हाला 15 मिनिटाचा टायमिंग देत होते. ऑलरेडी एका ओव्हरसाठी तुम्ही 5 मिनिटं यूज केली आहेत. आता राहिलेले 10 मिनिटं तुम्हाला 2 षटक कंप्लीट करायचे आहेत. 11 करता 6 मिनिटं झाली. आता 6 मिनिटांमध्ये 1 ओव्हर, 9 मिनिटांमध्ये 2 षटक. चला भरत दादा पाटील प्लीज सहकार्य करा. सर्व खेळाडू एकत्र देऊ नका. तर या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल सध्या धावपळकावरती तुमचे स्कोरर सांगतायत 14 धावा. ओव्हर नंबर सेकंडचा वापर केलाय. गोलंदाज रुशाल मात्रे आलाय. मागच्या मॅच मध्ये अपेक्षित गोलंदाजी झाली नव्हती, परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा अपेक्षित गोलंदाजी त्याला करावी लागेल. मागच्या मॅच मध्ये संघ वेगळा होता, या मॅच मध्ये संघ वेगळा. ओव्हर नंबर सेकंडला सुरुवात झाली. गोलंदाज रुशाल मात्रे. श्रीडोन संघ आपण पाहिला भरतदादा पाटील. 7 मिनिटं झाली, लक्ष असू द्या. बघा टायमिंग थांबणार नाहीये, कारण 3 षटक 15 मिनिटाचा टायमिंग आहे आणि आता ऑलरेडी 7 मिनिटं झालीत, म्हणजे 8 मिनिटांमध्ये 2 षटक फेकायचे आहेत. लो पुल टॉस समोर खेळतात. अलोंग द कार्पेट ऑन साइडला लॉंग ऑन रिजन मध्ये एक सिंग मिळाली. सिंगच्या मदतीने टीमची टोटल धावा पळकावरती 15 धावा. सिंग डबलच्या माध्यमातून संघ पुढे वाटचाल करतोय. सिंग डबलच्या माध्यमातून संघ पोहोचलाय 15 वरती. दुपारचा कडक ऊन आणि कडक उन्हामध्ये कडक मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. बघा वेळ घेऊ नका. श्रीडोन संघ जर वेळ समाप्त झाला तर तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम होईल. अर्थात 5 खेळाडू जे तुमच्या बाउंड्रीमध्ये असतात त्याच्यातनं एक सर्कलमध्ये लावावं लागेल. या गोष्टीची नोंद घ्या, कारण वेळ या स्पर्धेमध्ये कोणासाठी थांबणार नाहीये.
बॉल फेकले गेले ते एक आतापर्यंत एक धाव खर्च केली. स्विच हिट करायचं इथे कब पॉइंटला खेळाडू आहे. रन वेगवान, थ्रो थोडासा खराब राहिला परंतु एक धाव त्या ठिकाणी एकवटली सिंगलच्या मदतीनं टीम पुढे चालली आहे. धावसंख्या 16 होती. यानंतर सेकंड थर्ड राऊंडची मॅच होणार करत 2 मॅच जिंकून टीम गावदेवी वसार संघ पोहोचलाय अंतिम राऊंड मध्ये. यातनं जिंकणारा संघ त्याच्या सोबत खेळेल ती लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर सेमी फायनलमध्ये दाखल झालेला संघ म्हणजे सोनारपाडा. ऐश्वरी 11 RM स्पोर्ट सोनारपाडा. सेमी फायनलमध्ये गावदेवी उंबारली संघ. चांगला चेंडू सिंगल घेतली, डबलचा प्रयत्न त्या ठिकाणी दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट आणि धावसंख्या पुढे चालली आहे. एकूण धावसंख्या आमचं 18 धावा. बिपिन दुबे आमच्या सोबत उत्कृष्ट स्कोररच्या भूमिकेत. अगदी त्यांच्याकडे खूप चांगलं नॉलेज आणि सातत्यानं स्टँडर्ड क्वालिटीचं स्कोरिंग ते करत असतात. बॉल चांगला यावीस. अपील स्ट्रॉंग. अपिलामध्ये आत्मविश्वास कमी होता कारण सध्या पंचांची भूमिका निभावत आहेत. मेन पंच योगी बाणे, लेग पंच नितेश पाटील आहे. अशा प्रकारे 2 पंच मैदानाच्या मध्ये पंचांची भूमिका निभावत आहेत. कौतुक करेल कारण त्यांच्याकडे देखील अनुभव भरपूर आहे. टीम आडिवलीसाठी बरीचशी वर्ष क्रिकेट खेळल्यात त्यामुळे त्यांच्याकडे देखील अनुभव भरपूर आहे. धावसंख्या आपण पाहिली तर सध्या 18. यावेळीचा फटका चांगला आहे परंतु पाहायचं एलिव्हेशन हा त्या फटक्यामध्ये बॉलला पाठवलाय वाईडिश लॉंगॉनच्या वरनं सीमारेषा बाहेर. षटकार. टीम टोटल एकूण धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर बोर्ड होती वेगानं पुढे चालली आहे. 24 धावा. यावेळी पुन्हा प्रहार. आता मात्र मैदानावरती आक्रमण सुरू केलंय. पहिला वाईडिश लॉंगॉनला आणि आता दुसरा षटकार ठोकलाय मिड विकेट सीमारेषा बाहेर. बॅट्समन विशाल पवारच्या बॅटमधून 2 षटकार.
सफलता प्राप्त केली, कारण गेल्या 2 षटकामध्ये गोलंदाजांना यश नव्हतं. धावांची लयलूट केली, 30 धावा 2 षटकामध्ये, आणि त्यानंतर सुरुवात केली तिसऱ्या ओव्हरला. अविष्कार पाटीलनं पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली. बॅट्समन आउट झाला केतन पाटील. नवीन बॅट्समन नितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मधल्या फलीतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, दमदार खेळ त्याच्या वतीनं अनेक स्पर्धेमध्ये पाहिलाय तो नितेश पाटील. गोलंदाज अविष्कार पाटील एक खरं तर चांगला खेळाडू आहे. टीम श्रीडोनचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. जेव्हाही संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळेला नेहमीच अविष्कार पाटील टीमसाठी धावून येतोय. तर या ठिकाणी बॅट्समन तयार झाले आहे नितेश पाटील. अविष्कार पाटील पहिला बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे, कॉन्फिडन्स वाढलाय. नितेशसाठी चेंडू आणि पहिला बॉल पाठवलाय अगदी सरळ दिशेनं. स्टेट ऑन दी स्टेट, गॉन 6 रन, आणि खरं तर जे सोडलाय 500. या बाईचा चेंडू पाहावा लागेल. वाईटचा इशारा. पहिला बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती षटकात तिसरा चेंडू वाईट. आता धावसंख्या 37. 4 षटकांची लढत आहे. किमान 50-55 धावा एक फायटिंग टोटल असू शकते, परंतु आता सुरुवात चांगली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू खोळात टाकला चेंडू, परंतु चाललाय कबर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. जोपर्यंत फिल्डर दूरवर नाही तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी एकवटले गेले. 2 धाबेने संघ 39 वरती पोहोचलाय. अद्याप 8 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 8 चेंडूमध्ये टीम निर्जे नक्कीच 20-22 धावा करण्याचा प्रयत्न करेल. एक मोठं टार्गेट सेट होईल. सॉरी, या ओव्हरमध्ये बॉल फेकले तर 3 म्हणजे 9 चेंडू आहेत. यस, बघा डगआउट बॉक्स मधून लगेच आवाज आला. एक एक बॉलला किती किंमत आहे. फटका छान आहे, मिड विकेटच्या डोक्यावरनं बॉलला पाठवला. पुन्हा एकदा नितेश पाटीलच्या बॅटमधून आक्रमण येतोय. षटकार संघ बघा कशा परिस्थितीमध्ये होतो. मी सांगितलं ना, पहिला विकेटची पार्टनरशिप जर तुमची 25 ते 30 धावा जरी झाली तरी येणारा फलंदाज आक्रमकतेने खेळू शकतो. आणि ते चित्र पहिला विकेटसाठी 30 धावा आणि त्यानंतर आल्या आल्या आक्रमण केले नितेश पाटीलनं. 3 चेंडूमध्ये 14. टीमची टोटल फार वेगानं 45 धावा. बॅक टू द बॉलर खेळले. संधी होती कॉटन बॉलची, परंतु अविष्कार पाटीलने संधी सोडली आहे. धावसंख्या 1 ने पुढे 46 वरती. या ओव्हरमध्ये आपण पाहतो तभी एक बॉल शिल्लक आहे, म्हणजे 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्यावरती नजर टाकली तर 46 धावा. 7 मध्ये 14 जरी आल्या, 16 तरी आल्या तरी नक्कीच 60 प्लस स्कोर पाहायला मिळेल. आणि 60 धावा जर स्कोर प्लस झाला तर नक्कीच मग संघर्ष करावा लागेल सिरडोन संघाला. सिरडोन संघाची जोडी फलंदाजी जोडी सलामीला येणारी 2 फलंदाज आहेत, ते अगदी आक्रमकतेने खेळतात. त्यामुळे त्या संघासमोर देखील मोठं आव्हान ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे टीम निर्जेला. निर्जे विरुद्ध सिरडोन. षटक क्रमांक 3, अंतिम बॉल. चांगला चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न. बॉल चालला मिड विकेटला, अलोंग द कार्पेट. एक सिंगल मिळाली आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. षटक क्रमांक 3 समाप्त होतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना एक गडीबाद धावसंख्या 48 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त.
चला 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये धावा आपण पाहिलं तर 16.00 ची सरासरी गाठत असताना स्कोर झालाय 48. फायनल मध्ये पोहोचलाय गावदेवी उंबारली संघ. सेमी फायनल मध्ये पोहोचलाय संघ RM स्पोर्ट्स ईश्वरी 11 सोनारपडा. तिसऱ्या राऊंड मध्ये संघ पोहोचलाय गावदेवी वसार. चांगला चेंडू क्लिंग बॉल. या मॅच ची गोल्डन विकेट पहिल्या बॉलवरती भरत पाटील प्रस्थापित केले आहे. नितेश पाटील बॅक टू द डगआउट. गोल्डन विकेट या मॅच मध्ये खरं तर नितेश पाटील आणि ज्या नितेश पाटीलने जबरदस्त या मॅच मध्ये 4 चेंडूंचा खेळ केला आणि 5 चेंडू मध्ये 15 धावा. सुंदर खेळ. 2 षटकार. त्यानंतर नवीन बॅट्समन अजय पाटील आले प्रहार परंतु मिस टायमिंग. एलिव्हेशन नव्हतं फटक्यामध्ये. ताकदीचा वापर जरूर होता परंतु फटका फसलाय आणि धक्का दिलाय मैदानावरती. अजून एक भरत पाटीलनं लगातार 2 विकेट. भरत पाटीलची मैदानावरती ऑन हॅट्रिक. आतापर्यंत एकही हॅट्रिक झाली नाहीये. या स्पर्धेत अर्धशतक आपण पाहिलं तर 2 झालेत. नक्कीच प्रेम भोईर उंबारली आणि अमोल पाटील सोनारपडा. एक संघ फायनल मध्ये एक संघ सेमी फायनल मध्ये. हॅट्रिक बॉल होता परंतु कार्पेट ड्राईव्ह स्क्रीनच्या समोर अगदी एक सिंगल घेतली. सायकल रोटेट केलं आणि टीमची टोटल आता 49 होती. असं वाटलं की या मॅच मध्ये आता जबरजबल 65-70 धाबेचं टार्गेट सेट होणार परंतु भरत पाटीलनं काय कमबॅक केलाय. काय सुंदर गोलंदाजी. लेजंड काढू जुनं काढू पुरानी चावल. कहते ना कि पुरानी चावल जितनी पकती उतना स्वादिष्ट लगती है. रवि बाले आपने देखा. रवि बाले आता शेवटच्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल. आज वय आपण पाहिले तर भरपूर वर्षानंतर देखील तेच क्रिकेट. भरत पाटीलचा चेंडू हवेत परंतु स्वतः भरत पाटील पोहोचले. सेकंड चान्स मध्ये कॅच टिपली आहे. अजून एक धक्का मैदानात मध्ये टीम न्यूझीलंड 49 वरती. अजून एक धक्का. $49 धाबा 3 ओव्हरमध्ये 48 होते. या ओव्हरमध्ये 4 चेंडू 3 विकेट आणि 1च धाव. ओव्हर हॅट्रिक. काय सुंदर गोलंदाजी. काय कौतुकास्पद. खरं तर त्याच्याकडे अनुभव आहे आणि अनुभव या ठिकाणी साध्य करताना अनुभव म्हणजे सर्वश्रेष्ठ गुरु मानलं जातं आणि खरं तर त्या अनुभवाचा वापर केलाय. त्यानं 3 मोठ्या खेळाडूंना बाद केलं. सगळ्यात पहिलं आपण पाहिलं नितेशला बाद केलं. त्यानंतर अजयला बाद केलं आणि त्यानंतर अजून एक विकेट आपण पाहिली मैदानाच्या बाहेर गेली आहे. आता विकेट
विशाल पवार तिन्ही मोठे काढू. अजून एक चांगला बॉल, रन घेण्याचा प्रयत्न, इकडे धावचीत झालाय. या ओव्हरमध्ये पूर्णपणे नाट्यमय स्थिती. वाटलं होतं की 65-70 धाबेचं टार्गेट मैदानामध्ये पाहायला मिळेल, परंतु 5 चेंडूमध्ये 3 विकेट, 1 रनआउटची 4थी विकेट आणि फक्त एकच धाव. शेवटचा बॉल असेल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये संदेश पाटील. कौतुक करूया आपण भरत पाटीलचं. सातत्यानं प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये भरत पाटीलची जादुईन गोलंदाजी. यस, प्रभाकर भाने मॅच एन्जॉय करतात. खरं तर सुपर स्पेशलिस्ट आता अंतिम डेट ओव्हर मध्ये सातत्याने आढळली संघासाठी तोही चांगली गोलंदाजी करतो, परंतु आज भरत दादाकडे पाहिल्यानंतर काहीतरी शिकायला पाहिजे, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये सुंदर गोलंदाजी. शेवटचा बॉल अलंग द कार्पेट मिड विकेटला चाललाय, डीप मध्ये बॉल आलाय आणि ते 2 धावा देखील कंप्लीट केल्या. अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या शतकामध्ये 51 धावा स्कोर बढती लागल्या. 52 धावेचं टार्गेट टीम शिरडोनच्या समोर असेल. बाणे आणि त्याचबरोबर विजय दादा सदाशिव बाणे यांचं आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. स्पर्धेच्या वतीनं आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज स्पर्धेतला शेवटचा अंतिम दिवस आणि मेगा फेस्टिवल मेगा फिनाले. आज तुम्हाला सुपर लढती पाहायला मिळतील आणि सुपर संडे मध्ये सुपर धमाका मैदानाच्या आतमध्ये सेकंड राऊंडची सेकंड लढत. पहिलं सत्र 51 धावा जर्मन निर्जय संघाने केल्याने 52 धावेचं टार्गेट वीर बजरंग शिरडोन संघाच्या समोर असेल. स्वर्गीय साईनाथ भोईर प्रतिष्ठान जॉनमान निर्जय आणि त्याला फाईट करतो वीर बजरंग शिरडोन. सेकंड राऊंडची सेकंड लढत. आता समीकरण या मैदानावरती 52 धावा म्हणजे प्रतिष्ठक शिरडोन संघाला 13.00 ची सरासरी गाठावी लागेल आणि सामना कशा प्रकारे असेल, सामना कोण जिंकेल याचं प्रत्यक्ष धावतो ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती आम्ही आमंत्रित करू. आम्ही तुर्तास थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा बाबूशेठ पाटील चषक 2025 शानदार पर्व. आणि कॉमेंट बॉक्स मध्ये येतात राहुल चव्हाण सर. बघा, आमच्या या स्पर्धेमध्ये ज्यांनी बाईक पुरस्कृत केली आहे, खरं तर स्वर्गीय प्रदीप शांताराम बाणे आणि बाबू कृष्णा बाणे यांच्या स्मरणार्थ महेश दादा शांताराम बाणे आणि विजय दादा सदाशिव बाणे यांनी आम्हाला बाईक पुरस्कृत केली आहे. नक्की त्यांचं देखील आपण कौतुक करूया. तन्मयजी भोईर साहेबांना विनंती, आपण आपला शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करू. या स्पर्धेचे शिल्पकार बाबूशेठ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते तन्मयजी भोईर साहेबांचा यथोचित मान सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. आपण आलात या स्पर्धेला भेट देण्यासाठी आम्ही आभारी आहोत. वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालात, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचे शिल्पकार तुम्ही पाहताय, खरं तर बाबूशेठ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे मात्र संपन्न करतो. तदनंतर जपेजी भोईर साहेब, आपणास विनंती, आपण या आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती करू. आपण या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलात. आज अंतिम दिवस तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या स्पर्धेचा. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा आपण स्वागत जरूर करू या स्पर्धेच्या माध्यमातून. मान्यवराचा शुभ सन्मान या मंचावरती होत असताना
थँक्यू सो मच. योगीची बडवी सरांचा आवाज आपण ऐकत होतो. ऑन साईडला फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. संदेश पोहोचले होते, भरपूर वेगानं बॉलवरती पोहोचले. दरम्यान एक चिकी सिंगल एकपटी जाईल. टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला बाबन दाबांचं जरूर पार मिळेल. शिरडोन विरोधात निळजे अशी मॅच आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला वीर बजरंग शिरडोन, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय साईनाथ प्रतिष्ठान 11 निळजे. या दोन टीमच्या दरम्यान मॅच पार मिळेल. 52 धावांचं टार्गेट उराशी बारगून सरमी जोडी तुम्ही पाहता मैदानावरती. आविष्कार आणि त्याच्या साथीनं सुयोग ही जोडी तुम्हाला पार मिळेल. गोलंदाज नितेश ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला आहे. मिड विकेटला खेळाडू उपस्थित. एक चिकी सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल. धावफलक आता पुढे सरकत असताना दोन्ही आकड्यावरती तुम्हाला टीमची टोटल जरूर पार मिळेल. सर्कलची पाबंदी आहे कारण 4 षटकाचे मॅच. षटक क्रमांक पहिलं तुम्हाला पाहायला जरूर मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय नितेश पाटीलला तुम्ही पाहताय, जो मात्र भरपूर चांगला क्रिकेट त्याने मागील मॅच मध्ये देखील दाखवला. 2 नामांकित पंच तुम्हाला पार मिळेल. आयोजकाच्या भूमिकेत देखील आहेत आमचे योगी भाणे आणि त्याच्या साथीनं नितेश पाटील. फुलटॉस होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. दरम्यान तुम्ही पाहता लेग स्टिक इथे उखाडली आहे आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सन्माननीय बाबूशेठ पाटील चषकच्या वतीनं हार्दिक स्वागत. सुशांत दादा पाटील साहेब त्यांच्यासोबत सन्माननीय मुकेश दादा गांगुडे आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार आज स्पर्धेला वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झालेत. दादांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. बाबूशेठ पाटील चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. फटका चांगला आहे ऑन साइडला, बेड विकेटला टायमिंगच्या जोरावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. विशाल मात्रेच्या बॅटमधून रुशाल आले, त्यांच्या बॅटमधून तुम्ही पाहता षटकार जरूर तुम्हाला बाल मिळेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार वसूल केलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 8 धावा, धावफलकावरती 12 मिळतील. 52 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. त्यात लक्षाचा पाठला करत असताना चांगली बॅटिंग आता जरूर पार मिळेल कारण सलमीला आलेला आविष्कार 1 धावावरती तो बाद झालाय, परंतु मैदानावरती सुयोग आणि त्याच्या साथीनं रुशाल खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यावेळेस पंचाकडे दात मागितले जरूर, परंतु पंच सहमत नव्हते. त्यामुळे आता इथे एक सिंगल धाव एकपटी जाईल लेग बायच्या स्वरूपात. योगी बाणे सर आम्हाला इशारा करतात 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात जरूर इथे मात्र बहाल केली आणि धावफलक 9 या आकड्यावरती तुम्हाला बार मिळेल. लेग स्टिकचा थोडासा चेंडू बाहेर होता, त्यामुळे पंच सहमत नव्हते हे त्यांनी सांगितलं आणि दरम्यान एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. स्पर्धेचा आज अंतिम दिवसामध्ये तुम्हाला जरूर एक मोठी मॅच पार मिळेल. द्वितीय फेरीतील हा दुसरा सामना आपण एन्जॉय करतोय. इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न बॉटम पार्टच्या मधनं बनणार वेग तुम्हाला पार मिळेल. तेच थरार गोलंदाजी पार मिळते. टप्पा पडल्यानंतर वेग प्रचंड होता आणि अखेर बॉल निघून चाललाय स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. 52 धावाचं टार्गेट होतं आणि त्यात लक्षाचा पाठला करत असताना धावफलक पहिल्या षटकाच्या अंती फक्त 9 धावा. 4 षटकाचे मॅच इथून आपण जर पाहिलं तर जबरजबळ बाबांना चेस करायचे, परंतु धावफलकावरती 9 जोडल्या गेल्यात. अजूनही 18 बॉलचा खेळ आता शिल्लक. 43 धावाची गरज. 7 स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना बिपिन दुबे यांना तुम्ही पाहता जे ऑफिशियल स्कोरर आहेत त्यांच्या साथीनं तुम्ही पाहू शकता. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in क्वालिटी विथ किराटी हे त्यांचं ब्रीद वाक्य आणि त्याच वाक्यावरती ठाम असताना पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत असतात आमचे तेजस्वी भोईर मॅम फ्रॉम मांडेरे आणि त्याच्या साथीनं त्यांची पूर्ण टीम. त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. भरपूर चांगली क्लॅरिटी क्षणचित्र इथे मात्र टिपले जातात. षटक क्रमांक दुसरा घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होता. केतन पाटील येतात गोलंदाजी मार्कवरती. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला आपण सुरुवात करतोय. सराव बंद करा.
कारण आज अंतिम दिवस आहे, त्यामुळे आपल्याकडे वेळ नाही आहे. अजून बरेचसे मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. 2 सामने जिंकत असताना गावठी वसार संघ देखील पुढे सरकला. तो देखील संघ वाट पाहतोय तिसऱ्या फेरीमध्ये, उपांत्य फेरीमध्ये कोणता संघ पुढे येतोय. केतन पाटील राईट नंबर द विकेट. मोठा फटका घेतला ऑन साइडला. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत केले का पाहावं लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला, त्याच्या डोक्यावरनं बॉल सीमा पार. षटकार. दाखल होतो ना, त्यावेळेस संकटमोचक कामगिरी त्याला करावी लागते. कारण पहिला खेळाडू लवकर बाद होतो, पूर्णपणे संघावरती दबाव असतो आणि आता त्या दबावाला जुगारून मी म्हणे बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, दुविधा मनस्थिती होती. इथे मात्र बॅकफुट जाऊन पंच करू की डिफेन्स करू अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पाहता टप्पा पडला, घरकन चेंडू फिरला आणि हातभर वळण घेत असताना बॉल मात्र निघून चाललाय स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. दरम्यान षटक क्रमांक दुसरा तुम्हाला बार मिळेल. पहिल्या बॉलवरती मी म्हणेन कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये चौकार षटकार, आणि पुढच्याच बॉलवरती कमबॅक करत असताना केतन पाटीलला तुम्ही पाहताय. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना धावफलक 15 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना केतन पाटील राईट नंबर द विकेट. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. पहिल्या बरोबरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं धावसंख्या इथून मात्र भरपूर वेगाने वाढेल का, परंतु असं नाहीये. कारण मैदानाच्या आतमध्ये केतन पाटीलला तुम्ही पाहता जो मात्र आगीचे निखारे फेकतोय आणि सलग दुसरा बॉल आता तुम्हाला डॉट पार मिळेल. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 6 धाबा जरूर खर्च केला, त्यामध्ये 2 चेंडू डॉट फेकत असताना केतन इथे फुलटॉस होता. आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नाहीये. अजून तो कार्पेट स्कॉर लेगला बॉल ट्रॅव्हल झाला, एक सिंगल एक पडली. दुसरीचा प्रयत्न होतोय, 2 धाबा इथे देखील प्रचंड वेगाने एकवडल्या गेल्या आणि आता टाळा देखील वाजतात. कारण फक्त चौकार षटकाराला महत्व न देताना इथे मात्र 2 धाबा देखील एकपडल्या गेल्या. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकेल. 17 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मैदानावरती 2 वेळा आम्ही पाहिलं, ज्यावेळेस 17 धावा होत्या त्यावेळेस आपण जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाची दयनीय परिस्थिती होती. परंतु या मॅचमध्ये आता या 17 धावा कोणत्या संघासाठी पोषक ठरतील हे देखील पाहावं लागेल. गुरदासज्ज होतोय केतन. इथे लाईन चेक करावे लागेल. एस्टनच्या मागे स्थिरक्षक बीट झालाय. दरम्यान एक चेक सिंगल 1+1 अशा 2 धाबा इथे मिळतील. कारण अंपायर योगी भानेसराचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल. थोडीशी दुखापत मी म्हणेन एस्टनच्या मागे विशाल आहेत. विशाल पवारला तुम्ही पाहताय, थोडीशी दुखापत जरूर जाणवते, परंतु आज गावासाठी आणि गावाच्या नावासाठी खेळायचं, त्यामुळे पुन्हा एकदा ते रेडी झालेत या मॅचमध्ये. धावफलक 19 धावा धावफलकावरती जोडला गेला. 14 चेंडू आणि 33 धाबाची गरज. जेव्हा जेव्हा शिरोडन संघ खेळत असतो त्यावेळेस तत्पांच्या भूमिकेत कॅल्सी तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. अभय पाटील यांच्या माध्यमातून गोलंदाजी होतो. सफल झाले. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्थिरक्षक पुन्हा एकदा बीट झाले, परंतु हाफ ट्रॅकर बॉलला इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर 1 मोर डॉट बॉल. हेच खरं तर हाफ ट्रॅकर चेंडू आल्यानंतर आपसुकच तोलपांच्या तोंडातून देखील आवाज निघाला होता. नाही, त्याला असं वाटलं होतं की हा षटकार येईल, परंतु असं नाही आहे. कारण मैदानावरती तुम्ही पाहता अजय पाटील फिरकीचा गोरदाज आतापर्यंत हावी ठरत असताना. राईट नंबर द विकेट. इथे लाईन चेक करावे लागेल. ऑफ स्टिकच्या थोडंसं बाहेर होतो, त्यामुळे पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आता पुढे सरकत असताना आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गुरदास अजय 52 धावाचं टार्गेट होतं या मॅच मध्ये, अजूनही 32 ची गरज. इथे फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील कारण क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरून धावत पळत येतोय, परंतु बॉल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर दुसऱ्या टप्प्यावरती फरार. चौकार.
मुख्य व्यासपीठावरती खरं तर बरेचसे मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी दाखल झाले, त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. निशांत पाटील साहेब आले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मुकेशजी गांगुर्डे साहेब आले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. सुशांतजी पाटील साहेब, त्यानंतर कौस्तुभजी भोईर साहेब असतील, चेतनजी भोईर साहेब, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि संजयजी फौजदार साहेब, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. षटक क्रमांक दुसरा देखील समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या धाबा खर्च केल्या नितेशनं फक्त आणि फक्त 9, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 15 धाबा खर्च करत असताना केतनला आपण पाहिलं. मागील षटकामध्ये एक विकेट देखील मिळाली, परंतु आता या षटकामध्ये विकेट मिळाली नाहीये. त्यामुळे आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 28 धाबांची गरज आहे. नका, लगेच खेळायला सुरुवात करा, कारण आपल्याकडे भरपूर कमी आहे. त्यामुळे आपला विनंती आहे, 12 चेंडू 28 धाबांची गरज. वीर बजरंग शिरडोण विरोधात तुम्ही पाहता साईनाथ प्रतिष्ठान 11 निळजे या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक तिसरा घेऊन गोलंदाज दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवरती करण पाटील आलेत या मॅच मध्ये. समोर सुयोग आणि त्याच्या साथीनं स्ट्रायकिंग वरती वृषाल मात्रे. गुरुदास सज्ज होतोय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ते मात्र वापरण्यात आला. दरम्यान यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. फरदच बाद. राहुलजी पाटील साहेब यांचं गुणगान गाणारे हे संगीत होतं. 12 चेंडूमध्ये 28 ची गरज होती. आता 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28 धाबांची गरज आहे. नवीन खेळाडू मैदानावरती स्वप्नील आले. स्वप्नील पाटीलला तुम्ही पाहताय 11 चेंडूमध्ये 28. आता इथून चेस करावं लागतील. गोलंदाज करण आतापर्यंत चांगली गोलंदाजी मैदानाच्या करत असताना पहिल्या बॉलवरती त्याला विकेट मिळाली आहे. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आहे का पाहावा लागेल. धर्माच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पुढे जरूर आला, परंतु तदनंतर फायलेगचा खेळाडू पाठ मोरा, परंतु काही फायदा नाहीये. बॉल सीमा पार. चौकार. 11 चेंडूमध्ये गरज होती इथे आपण पाहतोय. खरं तर 28 धाबाची, परंतु इथे चौकार वसूल करतोय नवीन आलेला खेळाडू स्वप्नील पाटील. त्याच्या बॅटमधून आज चौकार आला आणि धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल दुबे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील 28 धावा. धावफलकावरती जोडले गेल्या, त्यामुळे आता अजून या मॅचमध्ये 24 धाबांची गरज. 10 बॉलचा खेळ शिल्लक. 24 ची गरज. गोलंदाज करण. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. पंच वळतात का पाहावा लागेल. टप्पा पडलाय जरूर, परंतु वेगानं बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतोय. करणला तुम्ही पाहता यंगस्टर खेळाडू चांगला क्रिकेट त्याने आतापर्यंत खेळला. या मॅच मध्ये मी म्हणेन मागील बॉलवरती देखील आय थिंक जेल स्वीकारण्याचा प्रयत्न फसला, त्यामुळेच की काय इथे क्षेत्ररक्षक बीट जरूर झाला आणि चौकार देखील वसूल केलाय. शफलवून खेळण्याचा प्रयत्न. इथे दाद मागतायत पंचाकडे, पंच सहमत नाही आहेत. दरम्यान एक चिकी सिंगल लेग बायच्या स्वरूपात एकपट्टी गेली आणि आता धावफलक पुढे सरकत असताना 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मेहनतीतून मात्र करावे लागेल. बॅटिंग करत असताना टीम वीर बजरंग
शिरोडन संघाला या मॅचमध्ये, कारण असं म्हटलं जातं क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर प्रामाणिक असले तर यशालाही पर्याय उरत नाही आहे. परंतु या मॅचमध्ये आतापर्यंत मी म्हणेन चांगली गोलंदाजी करतोय करण, एक चौकार जरूर आलाय परंतु तो डगमगला नाही आहे. इथे फटका ऑन साइडला खेळला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या डोक्यावर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. ते 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं परंतु ते कॅश प्राइज फक्त प्रेक्षकांना आहे याची देखील आपण नोंद घ्यायची. षटकार आला, धावफलक पुढे सरकतोय, टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 35 धावा. यॉर्करचा वापर करण्यात आलाय, पुन्हा एकदा खोदून काढला, एक सिंगल तर मिळाली, दुसरीचा प्रयत्न होतोय का बाबा लागेल, मिळेल ते फक्त आणि फक्त सिंगल. 7 चेंडूमध्ये 17ची गरज होती, एक सिंगल इथे एकपटी गेली, आता समीकरण येऊन ठेपलाय. येणारे 6 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता वीर बजरंग शिरोडन संघाला 16 धावांची गरज. चला शॉर्ट आणि स्वीट टीम मीटिंग घ्या, लगेच आपण खेळायला सुरुवात करू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान तुम्ही पाहू शकता खरं तर बदलापूरचे गोल्ड बॅन आमचे मितेजी श्रीधर धुळे साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर बदलापूर शहराची शान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचं इथे मात्र आगमन झालंय. साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणीचे अध्यक्ष श्रीधरजी धुळे साहेब, त्याचे ते चिरंजीव आहेत मितेजी धुळे साहेब, त्यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याच्यासाठी आमचे मित्र महेश, त्यांचंही आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. दत्ता पाटील निळजे, दत्ता पाटील साहेबांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत. यावं आपण मंचावरती, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 16 धाबाची गरज. 6 चेंडूमध्ये 16 रोखल्या जातील का की 6 चेंडूमध्ये 16 इथून मात्र चेस होतील या मॅच धावतो बेवडान आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. परंतु गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेश आलेत. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. 6 चेंडूमध्ये 16ची गरज. नवीन गोलंदाज प्रथमेश दाखल झालेत आणि स्ट्रायकिंग वरती सलामीला आलेला बॅटर सुयोग सफल झालाय, ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळते, बॉल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा चौकार येतोय. 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज होती, आता 5 बॉलचा खेळ शिल्लक, 12ची गरज. चौकार टोकलाय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिलं टीम निळजे संघाचे 5 विकेट होते, त्यामुळे आता बॅटिंग करत असताना फक्त आणि फक्त 2 विकेट आहेत टीम शिरोडन संघाचे. त्यामुळे 5 चेंडूमध्ये 11 धावा जरी केला तर देखील शिरोडन संघ इथे विजयी होऊ शकतो, याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाज प्रथमेश आलेत, त्याच्या पहिल्या बॉलवरती चौकार जरूर ठोकलाय. यावेळेस तुम्ही पाहता बॅट्समन सुयोग पाटीलच्या बॅटमधून, सुयोग पाटील असतील, भरत पाटील असतील, असे चांगले चांगले खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. आज अभिष्कार पाटीलला आपण पाहिलं खरं तर पहिल्या मॅचमध्ये तो नव्हता, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये दाखल झाला, सलामीला तो मैदानाच्या मध्ये आला जरूर, परंतु फक्त आणि फक्त एकच धाव आपण त्याच्या बॅटमधून पाहिली. थोडंसे नाराज कामगिरी आज सुयोगची जरूर आपण पाहिली आहे, अभिष्कारची पाहिली आहे, कारण भरपूर चांगली बॅटिंग मैदानावरती सुयोग करतोय, एखादी किल्ला लढवत असताना. कारण ज्यावेळेस आपण पाहिलं मैदानावरती बाद झाला सलामीला आलेला आविष्कार, त्याच्या साथीने आपण पाहिला वृषालनं भरपूर चांगली कामगिरी केली, त्याला देखील मैदान सोडलं, परंतु एखादी किल्ला लढवत असताना मैदानावरती ठामपणे उभा आहे सुयोग पाटील, जो संघनायकाच्या भूमिकेत आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक, 12 धावांची गरज. इथे देखील सफल झाला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉटबॉलची समाप्ती होत असताना प्रथमेशला तुम्ही पाहता यंगस्टर खेळाडू आहे, त्याच्या छोट्याशा खांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी आता देण्यात आली आहे. त्यामुळेच की काय पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आलाय, परंतु पुढच्या बॉलवरती तो कमबॅक करतोय. 4 बॉलचा खेळ शिल्लक, 12 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतोय प्रथमेश.
इथे देखील गोपणी सारखी बॅट फिरवली होती, संपर्क नाही या बॅट आणि बॉलचा. बॉटम पार्टच्या मध्ये भन्नाट वेग तुम्ही पाहता तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा पडला, बॉल मात्र निघून चालला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना पहिल्या बरोबरती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं धावसंख्या आता वेगाने वाढेल, परंतु असं नाहीये कारण मैदानाच्या मध्ये कमबॅक करतोय प्रथमेश. इथे देखील फटका चांगला आहे, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये खेळाडू उपस्थित, एक सिंगल एक पडली, दुसरीचा प्रयत्न चालू आहे, 2 धावा मिळतील का पाहावं लागेल. इथून मात्र मैदान सोडावं लागतंय, परंतु खेळाडू कोणता बाद होईल हे देखील पाहावं लागेल. स्वप्नील इथून मैदान सोडतोय, स्वप्नीलला इथून मात्र परतावं लागतंय माघारी, परंतु अजूनही या मॅच मध्ये आता चेंडू शिल्लक असतील फक्त आणि फक्त 2 आणि 11 धावांची गरज या मॅच मध्ये. 10 जरी केलं तरी देखील शिरोडन संघ विजयी ठरू शकतो कारण आतापर्यंत 3 विकेट पडलेत बॅटिंग करत असताना टीम शिरोडन संघाचे. आणि पहिल्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 5 गडी बाद झालेत बॅटिंग करत असताना टीम निळचे. दोन चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 11ची गरज आहे, परंतु 10 धावा जरी इथे मात्र एकवटल्या बॅटिंग करत असताना टीम शिरोडन संघानं तर देखील शिरोडन संघ हा सामना जिंकू शकतो याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. गुरुदार प्रथमेश कमबॅक करत असताना ऑन साइडला खेळलाय, आहा बॅट आणि बॉलचा जसा संपर्क झाला तसा टक्सा स्विच जाऊन कानावरती आदळलाय आणि बॉलने केली मिड विकेट. बाउंड्री लाईनची सफर, षटकार. सुयोग पाटीलच्या बॅट मध्ये आणि म्हणून तर म्हटलं जातं संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस जिस पर ये जग हंसता है अरे वही तो इतिहास रचता है. इतिहास रचावा लागेल या मॅच मध्ये. एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे, परंतु जर इथून मात्र चौकार जरी आला तर देखील शिरोडन संघ हा सामना जिंकू शकतो कारण आपण पाहतोय आतापर्यंत 5 गडी बाद झाले होते पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम निळजे संघाचे, परंतु त्याच्या विरोधात दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना फक्त 3 फलंदाज बाद झालेत टीम शिरोडन संघाचे. त्यामुळे 4 धावा देखील इथे पुरेशा ठरू शकतात याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ऑन साइडला मिड विकेटला फेकून दिलाय सुयोग पाटीलच्या बॅटमधून बॉल सीमा पार. हा सलगचा दुसरा षटकार आणि MS धोनी स्टाईलने हा सामना जिंकलाय. टीम वीर बजरंग शिरोडन संघानं विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. झाले त्यांचं गुणगान गाणारे संगीत होतं. मुख्य व्यासपीठावरती काही मान्यवर दाखल झाले त्यांचा शुभ सन्मान आपण करू. मी निशांत पाटील साहेबांना विनंती करतो आपण आपला शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. टॉस आपण संपन्न करू. गावदेवी वसार टीमचे कॅप्टन आपण या.